हाय. डाएट भेळ, चटपटीत, कुरकुरीत, पुदिना डाएट भेळ. खूप टेस्टी होते. एकदा खाऊन बघसाल ना तर नेहमीसाठी करणार. कारण डाएटमध्ये किंवा शाळेत मुलांना द्यायला, मुलांना घरी काहीतरी चटपटीत खायला एकदम सोपी रेसिपी. काही नाही, पुदिना पाहिजे आपल्याला. पुदिना, कढीपत्ता, मिरच्या आणि कोथिंबीर, दालवं, शेंगदाणे, हे आहे निंबूसत्व, साखर, हळद, मीठ, आपलं जिरे पावडर, भाजलेली जिरे त्याची पावडर आणि चाट मसाला. बस एवढं पाहिजे साहित्य. आता काय करायचं, आपल्याला चुरमुरे गाळून घ्यायचे छानपैकी. तुम्ही मुरमुरे म्हणा, चुरमुरे म्हणा, काही ते मस्त गाळून घ्यायचे, साफ करून घ्यायचे आणि थोडं भाजून घ्यायचे एकदम स्लो गॅसवर. उलटपालट करायचे आणि मस्त असे कुरकुरीत झाले पाहिजेत, भाजून घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सामान घेऊ शकता. मुरमुरे कमी घ्यायचे असतील तर कमी घ्या. तुम्हाला निंबूसत्व जास्त आवडत असेल तर निंबूसत्व जास्त घ्या. चटपटीत चाट मसाला जास्त आवडत असेल तर ते जास्त घ्या. मला जास्त नको आहे, कारण मी साखर, निंबूसत्व हे मला कमी प्रमाणात हवं आहे, म्हणून मी कमी साहित्य घेतलं आहे. आता कढई पुसून घ्यायची. तिच्यात 2-3 चमचे तेल घ्यायचं. आपल्याला तेल पण जास्त लागत नाही. तिच्यात दालवं टाकायचं आणि दालवं छान मध्यम आचेवर भाजून घ्यायचं किंवा तळून घ्यायचं. त्याचा थोडा कलर चेंज झाला की आपल्याला काढून घ्यायचा आहे. ही भेळ पचायला एकदम हलकी आणि खूप टेस्टी होते. आमच्या घरी मी पिवळे मुरमुरे करत असते. त्याच्यामध्ये पण दालवं आणि शेंगदाणे टाकते आणि हळद, मीठ, बस एवढंच टाकते. ते पण मी तुम्हाला दाखवेल कशी करते. पण मला, माझ्या मुलाला आणि मला ही भेळ खूप आवडते. म्हणजे मी हे मुरमुरे करून ठेवते आणि त्याच्यात थोडं फरसाण घेतलं की काय लागते ना, आहा, मस्त. आणि संध्याकाळी 5-6 वाजता खायला खूपच टेस्टी. बघा, आता आपले भाजून झालेत. याला काढून घेऊयात. कलर चेंज झालाय, बघून घ्या. आणि ही टिकायला पण म्हणजे 1 महिना बरोबर टिकते. तुम्ही पॅक डब्यात ठेवायचं. पण आता आपण तिच्यातच शेंगदाणे तळून घेऊयात. शेंगदाण्याचा आवाज यायला लागला आणि एका शेंगदाण्याला म्हणजे मधून असं कट झाले की मग शेंगदाणे झाले म्हणून समजायचे. त्याचा पण कलर चेंज होतो. झाले आता आपले शेंगदाणे. आपण हे पण काढून घेऊयात. बघा, आता आपल्याला मिरच्या तळायच्या आहेत आणि त्या म्हणजे अशा कडक झाल्या पाहिजेत, छानपैकी नरम नाही राहिल्या पाहिजेत. कारण नरम राहिल्या तर मुरमुरे जास्त दिवस टिकणार नाहीत. पण त्याचं जे एक मुरमुऱ्याचा जो आपल्याला म्हणतो ना आपण की मस्त असे कुरकुरीत मुरमुरे तयार झाले, ते होत नाहीत मग. आणि मिरची कधीही पूर्ण अख्खी टाकायची नाही, नाहीतर ती जोरात म्हणजे फुटू शकते आणि डोळ्यात वगैरे जाऊ शकते. म्हणून त्याचे 2 भाग करून किंवा छोटे छोटे काप करूनच टाका. आता मिरची काढून घेऊयात.
आता आपण पुदिना तळूयात. आणि हां, आपण हे जे म्हणजे पुदिना, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे जे आहे ना, हे धुवून घेतल्यानंतर एका कापडावर ठेवा अर्धा तासासाठी. त्याच्यातलं पाणी वगैरे सगळं निघू द्या. नाही तर मग हे पाणी म्हणजे तेलात पडल्यानंतर खूप उडेल अंगावर, म्हणून. बघा कसा मस्त असा कुरकुरीत झाला पुदिना. आता आपल्याला कोथिंबीर टाकायची. कोथिंबीरच्या काड्या पण घेतल्या मी थोड्या थोड्या. पानं नाही घ्यायची आपल्याला. बघा हे पण छान कुरकुरीत झालंय. आता हे पण काढून घेऊयात. आता कढीपत्ता टाकायचा. हे पण छान तळून झालं की बाहेर काढून घ्यायचं. आता हे सर्व साहित्य आहे ना आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं. पुदिना, कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीर. याच्यामध्ये आपल्याला लिंबूसत्व, मीठ आणि साखर हे टाकायचं आहे आणि छान फिरून घ्यायचं आहे. आता मुरमुऱ्यामध्ये हळद टाकूयात. जे जिरं भाजून आपण त्याची पावडर केली ते आणि चाट मसाला हे टाकून घेऊयात. मग तिच्यावरच आपल्याला शेंगदाणे आणि दालवट टाकायचं आहे. मिक्सरमधून हिरवा मसाला बारीक केला ना तो टाकायचा आहे. आता त्याच हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे छानपैकी. कोणी कोणीच्यामध्ये कलर पण टाकते, पण आपल्याला हिरवा नाही बनवायचा आहे मुरमुरा. आपल्याला चव एकदम टेस्टी झाला पाहिजे असं करायचं आहे. छान टेस्ट आली पाहिजे. बघा एकूण एक मुरमुऱ्याला आपला मसाला लागला पाहिजे. असं छान मिक्स करून घ्यायचं. आता हे अशा भरणीमध्ये किंवा अशा डब्यामध्ये भरायचं की मुरमुरा आपला नरम नको पडायला. आणि मग घ्यायचं की हो खायला. झालंय. वरून मस्त फरसाण टाकायचं आणि घ्यायचं खायला मस्तपैकी. आणि टेस्ट करून मला नक्की सांगा की कसा झाला होता चिवडा. चला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा नवीन असाल तर. ओके बाय.